क्रिकेट विश्वातल्या यानंतर बातम्या पाहूया। T20 वर्ल्ड कपचा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणामध्ये उत्तर मिळणार आहे। भारतीय वेळेनुसार ही मॅच रात्री 8 वाजता सुरू होणार आहे। T20 किंवा वन डे वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत आणि साऊथ आफ्रिका पहिल्यांदाच फायनलच्या मैदानात आमने-सामने येण्याची ही वेळ आहे। T20 वर्ल्ड कपमध्ये भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे। पण ICC वर्ल्ड कपच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच फायनल गाठण्याची कामगिरी केलेली आहे। दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही टीम्सनं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये प्राथमिक आणि अव्वल साखळीवर देखील आपला ठसा उमटवला। या दोन्ही टीम्स आतापर्यंत स्पर्धेत अपराजित आहेत। त्यामुळे यंदाच्या T20 वर्ल्ड कपवर नेमकं कोण आपलं नाव कोरणार याकडे सगळ्या क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलंय। T20 वर्ल्ड कपचा नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? या तुमच्या आणि आमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे। T20 आणि वन डे या दोन्ही फॉर्मॅटच्या वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका फायनलच्या मैदानात आमने-सामने येण्याची पहिलीच वेळ आहे। या निमित्तानं या दोन्ही टीम्सची बलस्थानं नेमकी कोणती आणि कच्चे दुवे नेमके कोणते हे जाणून घेऊया क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांच्या या खास रिपोर्टमधून। एक महिना चालू असलेल्या T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना आता जवळ आलेला आहे। या स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठणारे दोन सर्वोत्तम संघच अंतिम सामन्यात आलेले आहेत। ही सर्वात सकारात्मक गोष्ट ICC आणि रसिकांच्या दृष्टीने आहे, कारण दक्षिण आफ्रिका असू देत भारत असू देत यांनीच फक्त सातत्यपूर्ण खेळ केला आहे, न अडखळता प्रवास केलेला आहे। कागदावरती बघायला गेलं तर दोन्ही संघ अगदी तुल्यबळ आहेत। दोन्ही संघांच्या फलंदाजीमध्ये ताकद आहे, अनुभव आहे। दोन्ही संघांकडे अप्रतिम फास्ट बॉलर आहेत, दर्जेदार स्पिनर आहेत। फिल्डिंगच्या बाबतीत सुद्धा दोन्ही संघ कमी नाही आहेत। मग फरक कुठं पडतो, भारतीय संघाला धोका कुठला आहे आणि त्याचबरोबर भारतीय संघाचं बलस्थान काय आहे याच्याकडे आपण नजर टाकूयात। भारतीय संघाला फलंदाजीच्या बाबतीत समोरच्या टीमकडनं धोका आहे, तो 3 खेळाडूंकडनं, कप्तान मार्क्रम, त्याच्याबरोबर क्विंटन डिकॉक आणि तिसरा आहे मिलर, कारण या तिघांना भरपूर T20 खेळायचा अनुभव आहे। भारतीय गोलंदाजांचा त्यांना अंदाज आहे आणि त्याचबरोबर मोठ्या सामन्यामध्ये कामगिरी करून दाखवण्याची धमकसुद्धा त्यांच्याकडे आहे। जर का दक्षिण आफ्रिकेच्या बॉलिंगबद्दल बोलायचं झालं तर कंगिसो रबाडा आणि जेन्सन हे अर्थातच महत्त्वाचे फास्ट बॉलर्स आहेत, पण त्याच्याबरोबर तब्रेज शमसी आणि केशव महाराज सारखे अत्यंत चाणाक्ष स्पिनर आहेत। त्यामुळे या 4 बॉलर्सकडे आणि या 3 बॅट्समनकडे भारतीय संघांना लक्ष द्यायला लागेल। भारतीय संघाच्या बाबतीत ताकद ही आता फक्त बॅटिंग आणि फक्त बॉलिंगमध्ये नाही आहे हे म्हणत असताना एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल करावीशी वाटते की भारतीय संघाला विजयाचा मार्ग रोहित शर्माच्या कप्तानीने बॅटिंगने दाखवला आहे, तसाच खास करून सिंहाचा वाटा भारतीय बॉलर्सनी उचललेला आहे। T20 क्रिकेटमध्ये बॉलर्सचा दबदबा आहे हे सांगताना मला इतका आनंद होतोय। भारतीय संघाची ताकद ही त्यांच्या बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह आणि 3 स्पिनर्समध्ये, अर्थात अर्शदीपसुद्धा त्याला योग्य साथ देतोय। त्यामुळे या 4 महत्त्वाच्या बॉलर्सकडनं भारतीय संघाला खूप अपेक्षा आहेत। वेस्ट इंडिजमध्ये मॅचेस खेळत असताना इथल्या विकेटनी फिरकी गोलंदाजांना साथ दिली आहे, म्हणूनच भारतीय संघात 4 फिरकी गोलंदाज आहेत, त्याच्यापैकी 3 जण संघात खेळत आहेत। फलंदाजीच्या बाबतीत विराट कोहलीचं अपयश वगळता भारतीय संघातल्या बाकी फलंदाजांनी आपली भूमिका बऱ्यापैकी पार पाडली आहे, तंतोतंत भूमिका पार पाडली आहे। कप्तान रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवनी आणि अष्टपैलू कामगिरी केली आहे हार्दिक पंड्यानी। मला वाटतं हीच भारतीय संघाची ताकद आहे, कारण कुणीही एका खेळाडूबद्दल बोलत नाही आहे, एका गोलंदाजाबद्दल बोलत नाही, सगळेजण सांघिक कामगिरी करतायत आणि यशाचा मार्ग शोधतायत। अडचणी भारतीय संघाला खूप आल्या, बऱ्याचशा वेळेला ट्रिकी विकेटवरती पहिली फलंदाजी करायला लागली, परंतु ते आव्हानसुद्धा भारतीय संघाने पेलून दाखवलं आहे। अजून एक शेवटचा मुद्दा आणि तो म्हणजे ICC टुर्नामेंटमध्ये फायनल खेळण्याचा अनुभव, आणि हा फायनल खेळण्याचा अनुभव दक्षिण आफ्रिकेपेक्षा भारतीय संघाकडे जास्त आहे, कारण दडपणाखाली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवण्याची ताकद, धमक ही भारतीय संघात सुद्धा आहे। सुनंदन लेले, ABP माझा, केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।